ओके स्टुडंट्स, तर आपण काही प्रश्न पाहूयात. इन अ सायक्लोट्रॉन अ चार्ज पार्टिकल. ओके, तर त्या चार्ज पार्टिकल सायक्लोट्रॉनमध्ये काय होतं ते विचारलेलं आहे. पहिलं ऑप्शन आहे इट अंडरगोज ॲक्झलरेशन ऑल द टाईम. तर हे ऑप्शन बरोबर आहे ॲक्च्युली, कारण की तुमचे जे डीज असतात, हे जे डी शेप्स आहेत असे, ह्याच्यामध्ये चार्ज पार्टिकलची डायरेक्शन कंटिन्युअसली बदलते. तो सेंट्रिपिटल ॲक्झलरेशनमध्ये आहे है ना. दोन्हीही डीमध्ये त्याची डायरेक्शन बदलते म्हणून सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन आहे, आणि डीजच्या मध्ये जे अंतर आहे तिथं त्याची स्पीड वाढते, म्हणजे तिथं लिनियर ॲक्झलरेशन आहे. सो पहिला ऑप्शन म्हणता येईल आपल्याला. आपण दुसरे बाकीचे ऑप्शन्स चेक करू. इट स्पीड्स अप बिटवीन द डीज बिकॉज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. नाही, तिथं इलेक्ट्रिक फील्ड असतं. इट स्पीड्स अप इन अ डी. नाही, डीमध्ये त्याची स्पीड वाढत नाही किंवा कमी होत नाही, फक्त डायरेक्शन बदलते. लास्ट ऑप्शन स्लोज डाऊन विदिन अ डी अँड स्पीड्स अप बिटवीन द डीज. हां, डीजच्या मध्ये त्याची स्पीड वाढते, पण डीजच्या मध्ये इनसाइड द डी स्लो डाऊन नाही होत तो. ओके, सो ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. अ प्रोटॉन मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी पासेस थ्रू अ रिजन ऑफ स्पेस विदाउट एनी चेंज इन इट्स वेलॉसिटी. If E and B represent the electric and magnetic field respectively, then this region of space may have. ओके, तर ते म्हणत आहेत की प्रोटॉनच्या वेलॉसिटीमध्ये काहीही चेंज होत नाही. सो चेंज इन वेलॉसिटी 0 आहे. याचा अर्थ ॲक्झलरेशन 0 आहे, म्हणजेच त्याच्यावरती कोणताही फोर्स नाही आहे. फोर्स 0 आहे. आता कोणत्या कोणत्या टाईपचे फोर्स तिथे लागू शकले असते, तर इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजे इलेक्ट्रिक फोर्स असू शकला असता, आणि मॅग्नेटिक, हे दोघेही 0 आहेत असं ते म्हणत आहेत. आता बघा, इलेक्ट्रिक फोर्स जर 0 असेल है ना, इलेक्ट्रिक फोर्स जर 0 असेल याचा अर्थ क्यू इंटू ई तुमचा 0 आहे. ह्याला एकच ऑप्शन आहे ना, की इलेक्ट्रिक फील्ड तुमचं 0 हवं आहे. लक्षात येते. इलेक्ट्रिक फील्ड 0 असणारे ऑप्शन कोणते आहेत, तर ए आहे आणि बी आहे. सध्या तरी आपण ए आणि बीला म्हणू शकतो की आपले ऑप्शन्स असू शकतात. आता मॅग्नेटिक फील्डबद्दल बघूयात आपण. बघा, मॅग्नेटिक फोर्स 0 आहे याचा अर्थ काय, क्यू इंटू व्ही इंटू बी इंटू साईन थीटा 0 आहे. आता आपल्याला वेलॉसिटी आहे माहिती आहे, क्यू पण माहिती आहे, ह्याचा अर्थ राहिले हे दोघं, बी आणि साईन थीटा. तर मग आयदर बी इक्वल टू 0 हे एक ऑप्शन असेल, किंवा साईन थीटा हे एक ऑप्शन असेल, असू शकतं. बी 0 म्हणजे मॅग्नेटिक फील्ड नाही आहे. तर बघा, हे ऑप्शन आपण घेऊ शकतो है ना. ई इक्वल टू 0, बी इक्वल टू 0 म्हणजे ऑप्शन ए येऊ शकतं. पण बी जर नॉन 0 असेल, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तिथं आहे, पण जर ही कंडिशन ट्रू होत असेल, म्हणजे काय की बी फील्ड जिकडं आहे त्याच डायरेक्शनमध्ये जर वेलॉसिटी असेल, तर साईन 0 तुमचा, त्यामुळं मॅग्नेटिक फोर्स हा 0 होऊ शकतो. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असताना पण मॅग्नेटिक फोर्स नसू शकतो. तर हा पण एक ऑप्शन आपल्याला आहे, कारण त्यांनी मे विचारले आहे ना, काय काय पॉसिबिलिटीज आहेत. असं नाही की डेफिनेट सांगा है ना, पॉसिबिलिटीज विचारलेल्या आहेत त्यांनी. तर आपल्याला सेकंड ऑप्शन पण म्हणता येऊ शकतो. या दोन्हीमध्ये एकच महत्त्वाचं आहे, ते म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मात्र नसायला पाहिजे. तर आपण ऑप्शन ए आणि बी पाहिले की बरोबर आहेत है ना. ऑप्शन ए आणि बी मध्ये आपण काय केलं होतं, इंडिव्हिज्युअली आपण इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फोर्सला 0 केलं होतं. म्हणजे ह्याला 0 केलं होतं अँड मॅग्नेटिक फोर्स असं सेपरेटली 0 केला होता. पण ऑप्शन डी जो आहे ना, तो थोडंसं स्पेशल आहे. बघा कसं काय, तर आपण इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमुळे येणारे जे फोर्स आहे त्या दोघांचं रिझल्टंट जर 0 करू शकलो, म्हणजे काय की दोघांचं मॅग्निट्यूड इक्वल करायचं. बघा, जर इकडे इलेक्ट्रिक फोर्स असेल तर तुमचा मॅग्नेटिक फोर्स हा या डायरेक्शनला जर लागत असेल त्या प्रोटॉनवरती, तर तुमचा नेट फोर्स 0 होऊन जाईल ना, ते एकमेकाला कॅन्सल आउट करून देतील. अशा केसेसमध्ये पण तुमचं ॲक्झलरेशन 0 येऊ शकतं. आणि हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ॲक्च्युली हीच केस पाहिलेली आहे. एक प्रश्न पण पाहिला आपण. त्या केसमध्ये दोन्ही फील्ड आहेत, पण ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, आणि त्यामुळं जे दोन फोर्स येतात ते एकमेकाला कॅन्सल करू शकतात. मग तो ऑप्शन आपला डी येऊ शकतो. बघा,
सो हे पण बरोबर आहे. सो ऑप्शन ए, बी, डी 3 आन्सर आपले येऊ शकतात. पुढचा प्रश्न खूप चांगला आहे बघा. अ पार्टिकल ऑफ चार्ज क्यू अँड वेलॉसिटी व्ही पासेस अनडिफ्लेक्टेड थ्रू अ स्पेस विथ नॉन झिरो इलेक्ट्रिक फील्ड ई अँड मॅग्नेटिक फील्ड बी. द अनडिफ्लेक्टिंग कंडिशन विल होल्ड. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं काय आहे बघा, की इलेक्ट्रिक फील्ड पण झिरो नाही आहे आणि मॅग्नेटिक फील्ड पण झिरो नाही आहे. इलेक्ट्रिक फील्ड जर झिरो नसेल तर इलेक्ट्रिक फोर्स हा झिरो नसेल, ठीक आहे. पण मॅग्नेटिक फील्ड झिरो नसताना मॅग्नेटिक फोर्स मात्र झिरो असू शकतो. म्हणून मी याला असं लिहितो बघा, आयदर झिरो ऑर नॉन झिरो पण असू शकतो. पण थोडंसं अजून पुढे जाऊया. त्यांनी काय म्हटलं की तो अनडिफ्लेक्टेड जातो आहे. अनडिफ्लेक्टेडचा अर्थ काय, की लॉरेंट्स फोर्स तुमचा झिरो आहे. ह्याचा अर्थ इलेक्ट्रिक प्लस मॅग्नेटिक मिळून झिरो करत आहेत. आता जर माझा इलेक्ट्रिक नॉन झिरो असेल, हे बघा हा इलेक्ट्रिक इथे येणार आहे ना, हा जर नॉन झिरो असेल तर मॅग्नेटिक झिरो असून कसं चालेल, समजते. म्हणून हे ऑप्शन येणार नाही. याचा अर्थ काय, की इलेक्ट्रिक पण झिरो नाही आहे अँड मॅग्नेटिक पण झिरो नाही आहे. पण काय आहेत मग, ते दोघं एकमेकाला कॅन्सल करत आहेत. त्याशिवाय हे कसं होईल. म्हणजे आपण जो मागचा प्रश्न बघितला ना, की दे शुड कॅन्सल इच अदर, याचा अर्थ मॅग्निट्यूड सेम पण डायरेक्शन अपोजिट. सिम्पली आपण याला असं लिहू शकतो बघा, हे असं असलं पाहिजे, करेक्ट. आणि त्यासाठी कंडिशन काय होती लक्षात आहे, की इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला परपेंडिक्युलर असले पाहिजेत. ई अँड बी मस्ट बी परपेंडिक्युलर. दुसरं, ईची व्हॅल्यू व्ही इंटू बी असायला पाहिजे होती. हे मागच्या त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे ना, तुम्ही परत जाऊन एकदा चेक करू शकतात. आता इथून प्रश्न सुरू होतो आहे. प्रश्न वाचा. द अनडिफ्लेक्टिंग कंडिशन्स विल होल्ड म्हणजे काय, हे जे नॉन डिफ्लेक्शन सुरू आहे, सेम स्पीडनं सेम वेलॉसिटीनं जो चार्ज जातो आहे, ही कंडिशन आपल्याला राहू द्यायची आहे. आणि ही राहू देण्यासाठी आपण काय काय चेंजेस केले तरी पण हे राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. पहिला ऑप्शन, साईन्स ऑफ बोथ क्यू अँड ई आर रिव्हर्स, म्हणजे चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्ड दोघांचे साईन जर उलटे केले. आता बघा, जर क्यू आणि ई ह्या दोघांना जर आपण उलटं केलं तर इलेक्ट्रिक फोर्सचं काय इलेक्ट्रिक होईल? फोर्सचं इक्वेशन काय असतं, इलेक्ट्रिक फोर्स इज इक्वल टू चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड. आता पहिल्या ऑप्शननुसार जर आपण चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्ड दोघांना जर रिव्हर्स केलं तर काय होईल, हा जो चार्ज आहे ह्याला एक निगेटिव्ह साईन लागेल आणि इलेक्ट्रिक फील्डला पण एक निगेटिव्ह साईन लागेल. निगेटिव्ह आणि निगेटिव्ह मिळून हे दोघं पॉझिटिव्हच बनतील. ह्याचा अर्थ काय, इलेक्ट्रिक फील्डमुळं जे फोर्स लागेल ह्याची डायरेक्शन सेमच राहील, ह्याच्यामध्ये काही बदल नाही होणार आहे ना. आपण एक सिच्युएशन क्रिएट करूया. सपोज करा ही तुमची इलेक्ट्रिक फोर्सची डायरेक्शन होती लेफ्ट साईडला, तर तुमचा मॅग्नेटिक फोर्स कुठं असायला पाहिजे, राईट साईडला. हे दोघं एकमेकाला इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये असल्याशिवाय कॅन्सल नाहीत करणार, करेक्ट. आता अकॉर्डिंग टू ऑप्शन ए काय झालेलं आहे, की इलेक्ट्रिक फोर्स मात्र सेम डायरेक्शनमध्ये राहिलेला आहे. हे पहा, जरी तुम्ही चार्ज आणि फील्ड निगेटिव्ह केलं तरी देखील इलेक्ट्रिक फोर्स तिकडंच राहिला. हे कशामुळे म्हणतोय मी, या लॉजिकमुळे. ओके. आता मॅग्नेटिक फोर्सचं काय झालेलं असेल यावर थोडासा विचार करू. मॅग्नेटिक फोर्स आपला काय होता, क्यू व्ही बी साइन थिटा. ह्याच्यामध्ये जर तुम्ही फक्त चार्जला साइन रिव्हर्स केलात तर ऑब्व्हियसली तुमचा जो मॅग्नेटिक फोर्स आहे तो रिव्हर्समध्ये जाईल. म्हणजे बघा, म्हणजे मॅग्नेटिक फोर्स तुमचा पहिल्या ऑप्शनसाठी असा येईल बघा, हे तुमचं पहिलं ऑप्शन आहे. आता हे दोघे एकमेकाला कॅन्सल करू शकतात का, विचार करा. दोघं सेम डायरेक्शनमध्ये कसं कॅन्सल करतील, ते ॲडअप होतील ना, तो अजून जास्त ॲक्झलरेट होईल. म्हणजे पहिल्या ऑप्शनमध्ये कंडिशन होल्ड करणार नाही. आपल्याला काहीही करून हे क्रिएट करायचं आहे, लक्षात ठेवा. सिच्युएशन जरी चेंज झाल्या, जरी आपण काहीतरी चेंजेस केले तरी देखील हे मात्र बदललं नाही पाहिजे. दोघांनी एकमेकाला कॅन्सल केलं पाहिजे. तर ऑप्शन ए त्याच्यामध्ये फेल होतो. ऑप्शन बी काय म्हणलेलं आहे, साइन ऑफ बोथ क्यू अँड बी आर रिव्हर्स्ड. आता जर तुम्ही क्यू आणि बी ला जर रिव्हर्स केला तर काय होईल, मॅग्नेटिक फोर्सचं इक्वेशन क्यू व्ही बी साइन थिटा. तुम्ही जर क्यू ला जर निगेटिव्ह केलात आणि बी ला जर निगेटिव्ह केलात तर मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन सेम राहील, करेक्ट.
म्हणजे मी इथं काढू शकतो बघा बी ऑप्शन. हा तुमचा मॅग्नेटिक फोर्स तो इकडंच राहील. मात्र इलेक्ट्रिक फोर्सचं काय होईल? क्यूचं साईन उलटं झालेलं आहे, त्यामुळं इलेक्ट्रिक फोर्स तुमचा रिव्हर्स होईल असा. बघा ह्या पण केसमध्ये ते एकमेकाला कॅन्सल नाहीत करू शकणार, म्हणजे ऑप्शन बी पण गेला. ऑप्शन सी काय म्हणतोय? बोथ बी अँड ई आर चेंज्ड इन मॅग्निट्यूड बट कीपिंग द प्रॉडक्ट ऑफ बी अँड ई फिक्स्ड. आता त्यांच्या प्रोडक्टचं काहीच आपल्याला यूज नाहीये. का बरं? तर नेट फोर्स झिरो होण्यासाठी म्हणजे या सिच्युएशनसाठी कंडिशन काय होती लक्षात आहे? की इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्निट्यूड वेलॉसिटी इंटू बी फील्डच्या मॅग्निट्यूडच्या बरोबर आलं पाहिजे. मागच्या लेक्चरमधलं हे. याचा अर्थ काय? इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचा जो रेशो आहे ना, तो वेलॉसिटीला कॉन्स्टंट राहायला पाहिजे. तुम्ही त्यांचा रेशो सांगा, तो जर कॉन्स्टंट राहत असेल तर आपण म्हणू शकतो की ही कंडिशन ट्रू राहील. पण प्रोडक्टबद्दल इथं आपल्याकडे अशी काही इन्फॉर्मेशन नाही आहे, म्हणून आपण त्याला नाही घेऊ शकत. ऑप्शन सी गेला. ऑप्शन डी बघा, बोथ बी अँड ई आर डबल्ड. ह्याच्याकडेच बघा तुम्ही, ह्याच्याकडेच. जर दोघांनाही जर मी डबल केलं तर ई फील्ड डबल होणार आहे आणि व्ही इंटू 2 टाइम्स बी होणार आहे. हे बघा बरं, 2 आणि 2 कॅन्सल होतील, परत ई इक्वल टू व्ही बी, म्हणजे हे ट्रू आहे. ऑप्शन डी आपला बरोबर येईल. पुढचा प्रश्न बघा. When a proton is released from rest in a room, it starts with an initial acceleration a0 towards west. When it is projected towards north with a speed v0, it moves with an initial acceleration 3a0 towards west. The electric and magnetic fields in the room are. बघा हा खूप चांगला प्रश्न आहे. तर इथं आपण अगोदर डायरेक्शन्स दाखवून घेऊयात. हे जर तुमचं नॉर्थ असेल तर हे साऊथ, इकडच्या साईडला ईस्ट असतो आणि हे वेस्ट. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, सिच्युएशन 1 नंबर, पहिल्या सिच्युएशनमध्ये काय सांगितलं त्यांनी आपल्याला, की तुमचा पार्टिकल जो प्रोटॉन आहे तो रेस्टमधून त्यांनी जर सोडला आहे म्हणजे त्याची वेलॉसिटी 0 आहे. जर वेलॉसिटी 0 असेल तर मॅग्नेटिक फोर्स लगेच 0 होऊन जातो है ना. आपल्याला काही म्हणजे काढायची गरजच नाही आहे. पण इलेक्ट्रिक फोर्स मात्र राहील. त्यांनी काय म्हटलेलं आहे, इनिशियल ॲक्झलरेशन हे वेस्टकडं राहतं. बघा आता हा तुमचा पार्टिकल 0 वेलॉसिटीनं सोडला आहे तर तो वेस्टकडं म्हणजे इकडं जातो आहे, त्याच्यावरती इकडं फोर्स लागतो आहे. हा इलेक्ट्रिक फोर्स असला पाहिजे, कारण मॅग्नेटिक तर 0 आहे. मग इलेक्ट्रिक फोर्सचा फॉर्म्युला असतो चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड असा. हा तुमचा फॉर्म्युला आहे. आता बघा हे वेक्टर असतात दोघंही, फोर्स आणि ई. जर तुमचा चार्ज पॉझिटिव्ह असेल तर इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फोर्स दोघं सेम डायरेक्शनमध्ये असतील. आणि आपल्याला काय कळतं की इलेक्ट्रिक फोर्स हा तुमचा वेस्टकडं आहे. ह्याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड इज इन वेस्ट. ही खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला कळते. आता आपण त्याचं मॅग्निट्यूड काढू शकतो. कसं काढू शकतो? तर न्यूटनच्या सेकंड लॉनुसार फोर्स हा मास इंटू ॲक्झलरेशन असतो. तर ॲक्झलरेशन त्यांनी a0 दिलेला आहे, त्याला आपण इक्वल करू शकतो क्यू इंटू ई सोबत, कारण तो आपला इलेक्ट्रिक फोर्स आहे. तर ईची व्हॅल्यू काय झाली बघा, m a0 बाय चार्ज. हे तुमचं आन्सर असलं पाहिजे वेस्टकडं. तर इथं ए आणि बी ऑप्शनमध्ये आपला आन्सर आलेला आहे है ना. दोघांपैकी एक आता आपल्याला फायनल करायचा आहे. आता आपण जाऊयात दुसऱ्या सिच्युएशनकडं. सेकंड सिच्युएशन काय म्हटलेली आहे त्यांनी, की जेव्हा त्यांनी त्यांच्या चार्जला नॉर्थकडं v0नी पाठवलं त्यावेळेला इनिशियल ॲक्झलरेशन आता 3a0 आलेला आहे. जर इनिशियल ॲक्झलरेशन 3a0 असेल तर त्याच्यावरती लागणारा फोर्स किती असेल, 3ma0, आणि हा फोर्स असेल वेस्टकडे. तर हा जो फोर्स आहे हा लॉरेंट्झ फोर्स आहे, कारण हा इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड दोघांमुळे आलेला आहे. त्याला मी मग असं लिहू शकतो, हे पहा, क्यू व्ही क्रॉस बी. करेक्ट. आता इलेक्ट्रिक फील्डबद्दल आपण इकडे इन्फॉर्मेशन अगोदरच काढलेली आहे बघा है ना. आपण काय म्हटलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड हे वेस्टकडं आहे, म्हणून त्यामुळे लागणारा फोर्स पण जो होता तो वेस्टकडं होता, राईट. याचा अर्थ हे बघा, हे जे पार्ट आहे ना, हा पार्ट हा वेस्टकडं आहे, करेक्ट. आणि याची व्हॅल्यू किती होती, इकडं आहे बघा, क्यू इंटू ई तुमचा ma0 होता.
तर मी याला MA0 लिहितो आहे प्लस QV क्रॉस B याला आपण तसंच लिहितो आहे. हां, आता Fच्या जागी मी 3MA0 लिहू शकतो. बघा, हा जो आहे हा पण वेस्टला आहे आणि हा पहिला आहे तो पण वेस्टला आहे. सेम डायरेक्शनमध्ये आहेत ते. याचा अर्थ हे जे QV क्रॉस B आहे ते तुमचं 2MA0 आहे आणि ते पण वेस्टला असलं पाहिजे. विचार करा, हे 3MA0 वेस्टला, इथं सॉरी A0 असलं पाहिजे आणि हे MA0 वेस्टला. कधी होईल हे? जेव्हा ही गोष्ट 2MA0 वेस्टला असेल. समजतंय? तर ते मी इथं डायग्राममध्ये दाखवलं बघा. ही जी तुम्हाला डायरेक्शन दिसते ही वेस्ट आहे मॅग्नेटिक फोर्सची, ही व्हॅल्यू QVB आहे आणि आपली इनिशियल वेलॉसिटी त्यांनी नॉर्थला दिली होती आहे ना. ह्या नॉर्थ आणि वेस्टच्या डायरेक्शन कुठून काढल्यात मी? तर जे आपण इथं दाखवलेलं आहे ग्राफ त्याच्यावरून. आता आपल्याला हे चेक करायचं आहे की मॅग्नेटिक फील्ड कुठं असेल. आता कसं चेक करायचं? खूप सिम्पल आहे. आपल्याला वेलॉसिटीची डायरेक्शन माहिती आहे, आपल्याला हेही माहिती आहे की चार्ज हा पॉझिटिव्ह आहे कारण तो प्रोटॉन आहे ना. आणि फायनल आन्सर म्हणजे फोर्स जे आहे तो तुमचा वेस्टकडे आला पाहिजे. तर राईट हँड थंब रूलचा यूज करून बघा ना. आणि ऑप्शन कोणते बरोबर येणार होते? ए आणि बी. पहिल्यांदा ए चेक करून बघूयात आपण. तर एमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मॅग्नेटिक फील्ड हे अप असेल. करून बघूयात. व्ही क्रॉस बी, तर वेलॉसिटी नॉर्थ, बी फील्ड अपला जर तुम्ही करून बघितलात तर मॅग्नेटिक फोर्स हा तुमचा ईस्टला येतो, जे की आपल्याला नको आहे. ह्याचा अर्थ आन्सर बी आलं पाहिजे. चेक करून बघा. वेलॉसिटी नॉर्थला, मॅग्नेटिक फील्ड खाली, तर तुमचा फोर्स हा वेस्टकडे येतो आणि त्याची व्हॅल्यू किती येणार मग मॅग्नेटिक फील्डची? तर बघा, ह्या इक्वेशनवरून आपल्याला ती काढता येऊ शकते. बी फील्डला लिहिता येईल 2MA0 डिवाइड बाय चार्ज इंटू वेलॉसिटी. बघा, आहे ना ऑप्शन तो. तर आपला आन्सर बी येणार आहे.